खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार। सूत्रांची माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल। जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय। निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। 28 जानेवारीला विमान अपघातात झालं होतं निधन। विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएनं केलेल्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात काय असणार याकडे लक्ष। विमान उड्डाणास योग्य आहे का ठरवणार विमान सुरक्षेसाठी नेमले जाणारे 38 सल्लागार। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा मोठा निर्णय। दादा अर्थसंकल्प सादर करायचाय, वापस या ना। चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन। पुण्यातील कार्यक्रमात बावनकुळे भावूक। सिंधुदुर्गची पहिला एआय जिल्हा म्हणून घोषणा, मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात परीक्षा केंद्रही नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची घणाघाती टीका। यंदा नागपूर मनपाचं अमृत महोत्सवी वर्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केला जाणार सत्कार। 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार सत्कार। मुंबईत पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात। नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च। पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेला विश्वास। राज्यातील 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द। कॉपी प्रकरण रोखण्यासाठी सरकारची कठोर कारवाई। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात माहिती। नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली 8 वर। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक संचालक जाळ्यात। वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरण। जिल्ह्यातील 38 शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश। शिक्षण विभागाची मोठी कारवाई।